नाही, राजकीय टीका मी व्यक्तिगत कोणावरच करत नाही, मुद्द्यांवर मात्र भरपूर टीका करतो. कारण ह्या व्यक्तिद्वेषाचे राजकारण नाही आहे. राजकारणामध्ये व्यक्तिद्वेषाला स्थारच नाही आहे. पण फायनल केलंय, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. एक पुढच्या वेळेस मी दुसऱ्या मिनिटाला पवार साहेबांच्या घरामधून बाहेर आल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं. जेव्हा विजय शिवतारे हे पवारांच्या विरोधात बोलतात किंवा अजितदादांच्या विरोधात बोलतात, तर विजय शिवतारे एकदम अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे पुरंदरच्या जनतेला आवडलेलं आहे का? नाही, ते तर त्यांनी दाखवूनच दिलं. ते त्यांना अजिबात आवडलं नाही. आज एक स्टँड, उद्या एक स्टँड. म्हणजे कुठलंही आपण एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देतोय म्हणजे कोणावर टीका करतोय असं काही नाही. आम्ही पुरंदर सेवा मंडळात एकत्र काम केले ते राजकारणात येण्यापूर्वी. त्यांच्याबद्दल मला व्यक्तिगत दुस्वास कुठलाही नाही आहे. परंतु त्यांची ही भूमिका लोकांना पटली नाही की आज एक, उद्या एक, परवा एक असं. तुम्ही राजकीय टीका थोडीशी टाळताय का? नाही, राजकीय टीका मी व्यक्तिगत कोणावरच करत नाही, मुद्द्यांवर मात्र भरपूर टीका करतो. मग तुम्ही म्हणाल विमानतळाचा मुद्दा घ्या, गुंजवणीचा मुद्दा घ्या, तालुक्यातले इतर प्रश्न असतील, चारा वाटपाच्या छावण्या घ्या, सरकारने केल्या नाहीत, लोकांची जनावरं ज्याला ग्रामीण भाषेमध्ये कसाव्याच्या दावण्याला जायची वेळ आली, कसावीकडे जाण्याची वेळ आली होती, त्यावेळेला सरकारचा हात दिला नाही. अशा मुद्द्यांवर मी टीका करतो. कारण माझं एक स्वतःची भूमिका आहे की राजकारण ह्या व्यक्तिद्वेषाचे राजकारण नाही आहे. राजकारणामध्ये व्यक्तिद्वेषाला स्थारच नाही आहे. तुम्ही एका विशिष्ट विचारसरणीच्या पक्षात आहात, तेवढाच आदर तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याचा घ्या. तोही समाजकारणासाठीच आहे, फक्त त्याची एक विचारसरणीचा ढब वेगळा आहे, त्यांची एक विचारसरणी वेगळी म्हणून त्या पक्षाचं नाव वेगळं आहे. बाकी तो आलाय समाजकारणासाठी राजकारणामध्ये. बरोबर. त्यामुळे वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक द्वेष हे माझ्या डिक्शनरीत नाहीच आहे. कोणाचाच वैयक्तिक द्वेष करण्याचं काही कारण नाही ना. आणि त्या वैयक्तिक द्वेषामध्ये विजय शिवतारे आणि संजय जगताप हे दोघे आहेत नसण्यामध्ये त्यांच्याविषयी काही अजिबात 1% नाही. मागच्या वेळेला ज्यावेळेला निर्णय झाला की संजय जगतापांचं आपण फायनल केलंय, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. एक पुढच्या वेळेस मी दुसऱ्या मिनिटाला पवार साहेबांच्या घरामधून बाहेर आल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं. योगायोगानं प्रचाराचा नारळही माझ्याच गावात फुटलेला होता. त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तिथे आमचे पोमन म्हणून, ते माझ्यासोबत होते. त्यामुळे व्यक्तिगत द्वेषाचा प्रश्नच उद्भवत नाही याच्यामध्ये कुठेही. राजकारणामधला थोडासा दुर्मिळ गुण आहे. दुर्मिळ म्हणा किंवा तसंही मला कोणी शत्रू नाही आहेत खाजगी जीवनात. नोकरीत असतानाही नव्हते, आताही नाही. आणि मी नोकरीपुरतं मर्यादित ठेवलं नाही. माझं वेगवेगळ्या क्षेत्रात मित्रता आहे. मग तुम्ही कला क्षेत्रातले लोक असतील, आर्टिस्ट लोक असतील किंवा नाट्य क्षेत्रातले लोक असतील, या सगळ्यांशीच संबंध ठेवलेले आहेत.